सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। तर पुढच्या कवित्री आहे पुण्याहून आलेल्या सुनीता डागा। सुनीता डागा यांचे MA हिंदी झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्त्री अनुवादक आहेत त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे सुनीता डागा। हिंदी, मराठी, राजस्थानी अशा तीनही भाषेत आणि तीनही भाषेतून त्यांनी अनुवाद केला आहे। तुझं शहर हजारो मैलांवर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे। अनुराधा पाटील, श्रीधर नांदेडकर, प्रज्ञा पवार, भारत सासने, शरण कुमार लिंबाळे, सुचिता खल्लाळ अशा मराठीतील कविता, कथा, कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे। तर सुमती सक्सेना, सविता सिंह यांच्या कादंबरी कवितांचा हिंदीतून मराठीत अनुवाद त्यांनी केलेला आहे। त्यांच्या अनुवादित कलाकृतींना बडोदा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकमंगल सोलापूर यांचा पुरस्कार असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांच्या अनुवादाला मिळाले आहे। मी सुनीता डागा यांना विनंती करते की त्यांनी आपल्या 2 रचना श्रोत्यांसमोर ठेवाव्यात। पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहाला मिळाले। सुधारणा करते, जे पुरस्कार सुनीता डागा यांना मिळाले आहे ते पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहाला मिळाले आहे। तुझं शहर हजारो मैलांवर हा त्यांचा काव्यसंग्रह आहे। या संग्रहाला मिळालेले पुरस्कार आहे। सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व आदरणीय, सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन माझ्या 2 कविता सादर करते। कवितेचं शीर्षक आहे साक्षीदार। दोष वाळवंटाचा नसतो, दोष वाळवंटाचा नसतो, तृष्णेचा असतो। जागा चुकलेली असते, वेळही चुकलेली असते। जागा चुकलेली असते, वेळही चुकलेली असते। मग पायांना ओढत वाळवंट तुडवत कशी कशी पुढे सरकत जाते अनाथ तृष्णा। निमूटपणे सोबत चालत असतो तिच्या काळाचा एक पोरका तुकडा आहे। निमूटपणे सोबत चालत असतो तिच्या काळाचा एक पोरका तुकडाही रया केलेला, तर अचानक रंग दाखवू लागतं वाळवंट। धुळीनं धरलेल्या वावटळे उठतात जिकडे तिकडे उंचच उंच, वाळूच वाळू पसरते सभोवताली आणि वाळूच्या समुद्रात चुरचुरू लागतात तृष्णेचे डोळे। पाहता पाहता विलीन होऊन जाते ती शून्यात, पाहता पाहता विलीन होऊन जाते ती शून्यात। अदृश्य होऊन जातात क्षणार्धात आशा अपेक्षांचे वाळूवे टेकार आणि धूळ बसते गच्च काळाच्या तुकड्यावर। शांतावतं सगळं तेव्हा काहीच न झाल्यासारखं चमकत राहतं पुन्हा उद्दाम वाळवंट। शांतावतं तेव्हा काहीच न झाल्यासारखं चमकत राहतं पुन्हा उद्दाम वाळवंट। उभी असते तृष्णा तशीच संकोचलेली, निष्प्रभ अंग झाडत आपले एक एक अवयव गोळा करत। उद्ध्वस्त तृष्णेचा साक्षीदार ठरतो मग पुन्हा पुन्हा एक वाळवंटच। शीर्षक आहे तुझं तात्विक चिंतन। ऐकवत राहिलास तू की कसं आयुष्यातील सच्च्या अनुभवाने उघडून आला आहे तुझ्या आत एक तात्विक चिंतन। ऐकवत राहिलास तू की कसं आयुष्यातील सच्च्या अनुभवाने उघडून आला आहे तुझ्या आत एक तात्विक चिंतन। किती प्रगल्भ आहेत तुझे सिद्धांत, तुझ्या जीवनविषयी कल्पना, की निव्वळ कविता लिहून येत नाही शहाणपण, की निव्वळ कविता लिहून येत नाही शहाणपण, की सोडवता येत नाहीत आयुष्याची गणित नुसत्या लिखित ज्ञानानं। तर ओशाळून मिटवूनच टाकली मी कवितेची वही, ओशाळून मिटवूनच टाकली मी कवितेची वही। वाचत राहिले तुझ्या गणिती बुद्धिनिष्ठ तात्विक जीवनाच्या सतर्क व्याख्या। लपून टाकलं मी सगळं मनाच्या खोल कप्प्यात, लपून टाकलं मी मनाच्या खोल कप्प्यात। प्रत्येक रेख पुसली गेली आपोआप, तत्वज्ञान सोयीनुसार अधिकच ठळक होत गेलं। तुझ्या अनुपस्थित काढली मी वरचेवर तुझ्या सिद्धांताची वही, तुझ्या अनुपस्थित काढली मी वरचेवर तुझ्या सिद्धांताची वही। इतकी पारायण केली त्यांची की जेव्हा अकस्मात हजर राहशील तू तेव्हा सिद्ध राहायला हवं तुझ्या बौद्धिक चर्चासत्रासाठी। इतकी पारायण केली त्यांची की जेव्हा अकस्मात हजर राहशील तू तेव्हा सिद्ध राहायला हवं तुझ्या बौद्धिक चर्चासत्रासाठी। कधीतरी जाणवलं थकत चालला आहेस तू, कधीतरी जाणवलं थकत चालला आहेस तू, थकत चालली आहेत तुझी मूल्य। चकितच झाले मी की आत्ताशी ती स्पर्श करू पाहतात या निरर्थ जगाला।
सामूहिक इच्छांना हसूच आलं मला, कसं शक्य आहे आता? हसूच आलं मला, कसं शक्य आहे आता स्पर्श करणं त्या कप्प्याला, जिथं खोलवर दडून टाकली होती मी रंगांची दुनिया. कसं बरेल जमेल आता पुन्हा तिच्यात रंग भरायला? मात्र तुझ्या तत्वांचा केलेला अभ्यास खूप कामी आला माझ्या. मात्र तुझ्या तत्वांचा केलेला अभ्यास खूप कामी आला माझ्या. मनाचा तो कप्पा कधीही उघडतो येतो आताशा. मनाचा तो कप्पा कधीही उघडतो येतो आताशा. बंद करताना होत नाहीत फारशा यातना, होत नाहीत फारशा यातना. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.